भावनाताई ही एका ॲक्सिडेंटमध्ये तिला देवाज्ञा झाली. तिच्याबद्दल आपण श्रद्धांजली वाहूयात आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सुस्वागतम. हेल्दीफाय विथ नियती, डॉक्टर नियती यांच्या मार्गदर्शनासाठी आपण आज सगळेजण जमलेले आहोत. याच्या आधीच काही दिवसापूर्वी वयात येणाऱ्या मुलींसाठी आपण एक सेशन घेतलं होतं. तेव्हा सुद्धा बहुसंख्य म्हणजे सगळ्या बायकांनी किंवा पुरुषांनी ह्याच्यात भाग घेतलेला होता. त्यांच्या सगळ्यांच्या सूचनांवरनं आजचा हा अतिशय खास आणि विशेष असा हा आजचा आपण सेशनचा विषय घेतलेला आहे आणि तो आहे मेनोपॉज. बरेच वेळेला काय होतं की 40शी नंतर बायकांना काही ना काहीतरी व्हायला सुरुवात होतं. आयुष्यात तर त्या थोड्याशा स्थिरावतात आणि त्यांना शारीरिक काहीतरी व्हायला सुरुवात होते. कुणाला वाटतं मला खूप चिडचिड होतीये, मला खूप रडारड होतीये, मला कुणाशीच माझं पटत नाहीये, मला हे पटत नाही, मला ते पटत नाही, असं बरेच वेळा काय काय वेळेला होतं. तर हे कशामुळे होतं हे सगळं पाहण्यासाठी आजचा खास आपला हा सेशन आहे. विषय तर अतिशय चांगला आहे. आपण बहुतेक जणी 40शीच्या पुढे अशाच आहोत असं मला वाटतंय. त्याच्या आधी जे असतील तर त्यांना सुद्धा हे उपयुक्तच होईल सेशन. आता एक गोष्ट प्रामुख्याने मी सांगते की तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका, त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. दुसरी गोष्ट, हे सेशन आपण मराठीमध्ये घेतोय. जर कुणाला त्यात काही कुठल्या शब्दांचा अर्थ कळला नाही किंवा समजला नाही तर त्यांनी ते चॅट बॉक्स मध्ये लिहावं. त्याच्या पर्यायी तुम्हाला समजावून सांगण्यात येईल किंवा तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशनही देण्यात येईल. अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत आपण हे करणार आहोत. डॉक्टर नियती चितालिया या स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि 35-36 वर्षाच्या वर त्यांची प्रॅक्टिस आहे. त्यामुळे त्या अनेक म्हणजे काउन्सिलिंग करतात. त्यांची अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांनी. त्या कशात नाही आहेत. अहो, स्वयंपाकाच्या सुद्धा त्यांच्या अनेक टिप्स आहेत. तुम्हाला अनेक ब्रेकफास्टला काय करू, जेवायला काय करू, हे जे रोजचे आपल्या सगळ्या महिलांना प्रश्न पडतात ना, त्यासाठी सुद्धा त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत. त्या वेळोवेळी असे जेव्हा आपण सेशन घेतो ना, त्यात त्या अनेकदा हे सांगतात. तुम्हाला काही शारीरिक त्रास होत असेल किंवा मानसिक काही त्रास होत असेल, आजच्या या धकाधकीच्या स्ट्रेसच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी स्ट्रेस आहे, मानसिक आरोग्य आपलं नसतं चांगलं. तर अशा वेळेला तुम्हाला काउन्सिलिंग करून, तुमच्याशी बोलून, तुमचे प्रश्न ते सोडवण्याचं काम हे अत्यंत मोलाचं काम त्या करतात. आज आता जे आपण मेनोपॉज हा जो विषय आपण घेतलेला आहे, यामध्ये बऱ्याच स्त्रियांना हाताला मुंग्या येतात, घाम खूप सुटतो, रडावंसं वाटतं, जेवावंसं वाटत नाही, चिडचिड होते भरपूर. हे सगळं का होतं? मेनोपॉज म्हणजे काय? ते कधी सुरू होतं? त्याची प्री मेनोपॉज काय परिस्थिती असते आपली किंवा काही वर्षांनी मेनोपॉज आल्यानंतर सुद्धा काय होतं? हे सगळं थोडक्यात आपण पाहणार आहोत. सगळ्यांनी मला वाटतं बऱ्याच जणी आता जॉईन झालेल्या आहेत ह्याला. आणखीनही जॉईन होतीलच. अशाच बहुसंख्य ह्याने तुम्ही नेहमी कधी आपण हे सेशन सुरू केलं तर जॉईन होत जा. तुम्हाला भरपूर विनामूल्य अतिशय चांगला सल्ला मिळतो. तुम्हाला त्याच्यात सोल्युशन चांगलं मिळतं. तर तुम्ही हे जरूर जरूर अटेंड करत जा. आता नियतीताईंना बोलवूयात आणि त्यांना सांगूयात की आपण सेशनला सुरुवात करूयात. नियतीताई, या. तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आजचा जो विषय आहे मेनोपॉज, या ह्याच्यावर तुम्ही जे काय प्रश्न लोक विचारतील, बायका विचारतील, त्याच्यावर तुम्ही सविस्तर उत्तरं द्यावीत असं मी तुम्हाला विनंती करते. आपण सेशनला सुरुवात करूयात. हो. तर पहिली गोष्ट म्हणजे मला वाटतं आपल्याकडे आपण जेव्हा ग्रुपमध्ये लिहिलं की मेनोपॉजवर आपण कार्यक्रम घेणार आहोत, तर आपल्याकडे प्रश्न पण आलेले आहेत. तर आपण प्रश्नच घ्यायला सुरुवात करूया, म्हणजे त्याच्यातनं तो विषय फुलत जातो. त्याच्या अगोदर नेहमी जे मला आज अनेक वर्ष ओळखतात त्यांना माहितीये की मी नेहमी एक वाक्य म्हणते की मेनोपॉज इज अ मिथ. म्हणजे मेनोपॉज म्हणजे काही नाहीच आहे, पण बायका त्याचं खूप स्तोम करतात. पण तरी सुद्धा आपल्याकडे प्रश्न आलेले आहेत. बायकांना त्रास होतो, पण मग तो कशाने होतो? नक्की मेनोपॉजनी होतो का कशाने होतो? हे आपण आज जरा त्याच्यावरती म्हणजे ते उघडून त्याचं काय आहे याचं पूर्ण आपण विश्लेषण करूया.
तर तुम्ही मी एक एक प्रश्न हा विचारायला सुरुवात करा म्हणजे मला. पहिला प्रश्न मी तुम्हाला असा सांगते, म्हणजे आलेला आहे आपल्या ह्याच्यात, हं, की मेनोपॉज म्हणजे काय हे पहिल्यांदा तुम्ही सांगा, हा. किंवा ते कधी सुरू होईल किंवा काय अशा ह्याच्यात थोडस हो. सांगा. तर कसं असतं, साधारण 50शी पासून बायकांची पाळी जायला सुरुवात होते. म्हणजे पाळी कशामुळे येते? तर आपल्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला 2 ओव्हरीज असतात. त्या ओव्हरीज मधनं काही हॉर्मोन्स येतात आणि ते हॉर्मोन गव्हर्न करणारे सुद्धा आपली ऍक्च्युली थायरॉइड ग्रंथी असते. हा. त्याला गव्हर्न करणारी अँटिरियर पिट्युटरी ग्रंथी असते. म्हणजे अँटिरियर पिट्युटरी, थायरॉइड, थायमस आणि इकडनं येऊन आपल्या ओव्हरीमध्ये जे हॉर्मोन्स बाहेर निघतात त्याच्यामुळे आपल्या गर्भाशयाचा आतला जो भाग असतो, ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, तो दर महिन्याला बनतो आणि तो दर महिन्याला खाली पडणं म्हणजे आपल्याला पाळी येते. आता जसं आपण आपलं वय होत जातं, आपण दमतो, तशा आपल्या ओव्हरीज सुद्धा दमतात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये येणारे निर्माण होणारे जे हॉर्मोन्स असतात त्याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. अच्छा. कमी झाल्यामुळे एंडोमेट्रियम नीट बनत नाही, त्यामुळे पाळी कमी यायला लागते. आता ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. काही व्यक्तींना पाळी खूप जास्त येते, पाळी हम्म. जाता जाता, आणि काही बायकांना पाळी कमी येते. आता आपण जर ज्याला म्हणजे मॉडर्न मेडिसिन मध्ये ह्याला काही उत्तर नाहीये, त्याला म्हणतात इडिओपॅथिक, म्हणजे स्वभावाने असं होऊ शकतं. तर स्वभावच घेऊया, स्वभावामुळेच हे होतं. आपली जी प्रकृती असते ती वातज, पित्तज किंवा कफज, आपला स्वभाव त्याच्याने निर्माण होतो. तर वातज आहे, पित्तज आहे, स्ट्रेस आता तुम्ही जे म्हणालात, त्या स्ट्रेस वगैरे या सगळ्या कारणांनी काही बायकांना अगदी आरामात पाळी निघून जाते, काहींना खूप त्रास होऊन ती पाळी जाते. तर कसं असतं, साधारण मी विचारतो आईला, मावशांना कुठल्या पद्धतीने पाळी गेली, त्याचप्रमाणे साधारण आपली पण पाळी जाऊ शकते. म्हणजे म्हणून हेरिडिटीली आहे. हेरिडिटरी असतं आणि ते आपण थोडंसं बदल त्याच्यात करू शकतो. म्हणजे मी हम्म. नेहमी सांगते की सगळ्या रोगांना एक जर तुम्ही विचारलं एक औषध काय आणि रामबाण काय, तर ते म्हणजे व्यायाम. Yeah. खास करून योगासनं, जी आपल्या मसल्सना, पोटाच्या स्नायूंना, आपल्या गळ्याच्या स्नायूंना जी एकदम लेंदन करतात. त्याच्यात पिलॅटीज म्हणून एक प्रकार आहे की ज्याच्याने हम्म. खरंच आपलं शरीर अगदी पिळलं जातं. असे व्यायाम जर आपण केले तर आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स असतात एक्स्ट्रा कुठेतरी, ज्याला आपण डिटॉक्स म्हणूया, कुठे ना हम्म. कुठेतरी असे चिकटलेले असतात, ते असे शरीरातनं फेकले जातात बाहेर व्यायामामुळे. आणि हम्म. त्यामुळे मग मेनोपॉजचा त्रास अशा बायकांना खूप कमी होतो. पण मी असं पण बघितलंय की काही बायका अगदी फिजिकली ऍक्टिव्ह आहेत, माझ्या ओळखीच्या आहेत, की ज्या मॅरेथॉन धावतात, त्याच्यासाठी प्रेपरेशन म्हणजे वेट लिफ्टिंग वगैरे खूप छान करतात, तरी सुद्धा त्यांना मेनोपॉजचा त्रास होतो. मग हम्म. तिथे काय मुद्दा आहे, तर तिथे स्ट्रेस आहे. आता मी सांगितलं तसं आपली प्रकृती आहे. पित्तज प्रकृती म्हणजे ओव्हर थिंकिंग, अँझायटी, त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रेस येणं, हे सगळे कुठेतरी आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी काम करून जातात. हम्म. म्हणून मेनोपॉज म्हणजे पॉज, आता बॉडी आता पॉज झाली. हम्म. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो वानप्रस्थाश्रम, म्हणजे हा. आता आपण जे करतोय त्याच्यात आपण थोडासा बदल करायला पाहिजे, आपलं लाईफ एखादं थोडंसं स्लो करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. खरं तर 50शी म्हटली तर बायका ज्या नोकरी करत असतात त्या काही रिटायर नसतात, त्या अजून नोकरीला जात असतात. बरोबर. पण थोडंसं शांतपणे घ्यावं. हम्म. अति शांतपणे पण घेतल्यामुळे तुम्ही आता म्हणाला तसं वजन वाढतं, हम्म. कारण सगळं लाईफ सेटल्ड असतं. त्यामुळे अति पण म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू ठेवून त्याच्यात थोडासा बदल केला तर स्ट्रेस लेवल्स खूप कमी होतात. म्हणजे हे थोडंसं मानसिक आहे का? आता हो. बरंच ब्लिडिंग होतं, किंवा जी चिडचिड होते, हा. किंवा शारीरिक सुद्धा वजन वाढणं, पाय दुखणं, किंवा रडायला येणं, किंवा हे जे प्रकार घडतात, हे हे कशामुळे होतात? त्या बाईच्या स्वतःच्या मानसिकतेवर अवलंबून असतं का शारीरिक चेंजेसवर अवलंबून आहे? दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे जसं मी म्हटलं की मेनोपॉज इज अ मिथ असं मी म्हणते, अनेक डॉक्टर पण असं म्हणतात, पण तरी सुद्धा बायकांना तर त्रास होतोच आहे. म्हणजे आपल्याला दिसतच आहे की बायकांना रडायला येतं किंवा त्यांना त्यांची जाडी वाढायला लागते, त्यामुळे त्यांना निरुत्साही वाटतं. तर ही सगळी ना शारीरिक आणि मानसिक, हां. आयुर्वेदाप्रमाणे काय सांगितलंय, जर तुमचं शरीर रोगी झालं तर त्याच्याबरोबर मन पण रोगी होतं. हं. आणि जर तुम्ही शरीर तुमचं चांगलं हृष्टपुष्ट छान आहे पण तुम्ही मनानेच घेतलं,
अय्या मला आता मेनोपॉज आला, आता माझं वय हम्म. झालं, आता मला अमुक जमणार नाही, आता मला मग शरीर पण त्याच्या मागे जातं असं. त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टी ना, आणि खास करून बायकांना हे सांभाळणं खूप कठीण असतं. कारण बायकांच्या जीवनामध्ये ना, बाई ती त्या कुटुंबाची एक मध्यस्थान असतं. तिच्यावरती सगळे आघात होत असतात. म्हणजे हम्म. सासू सासऱ्यांचे पण बोलणी, नवऱ्याची नवरा. पण बोलणी, मुलं. मुलांची पण बोलणी, हे सगळं तिच्यावरतीच आघात होतोय. तिने किती पण पॉझिटिव्हली घेतलं तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी एक तिची सीमा येतेच ना, की आता बस झालं बाबा, मला नाही ऐकायचं. आणि हम्म. तो स्ट्रेस पुष्कळ वेळा बायकांना होतो. अच्छा. बरं, अनेक वेळा मी रेवतीताई असं बघितलंय की घरात खूप सुंदर आहे वातावरण, पण ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, हं. कामाचा खूप स्ट्रेस आहे. अनेक वेळा हल्ली अशी भीती असते की आपली नोकरीच जाईल, नोकरी इतके जाईल. वर्ष आपण केलेली, असं बरोबर. पण असतं नाही का. म्हणजे फॅक्टर्स पुष्कळ आहेत बाईच्या जीवनामध्ये. हं. बरोबर आहे. आता ह्यात जे हे आहे, की पाळी गेली, की हम्म, वजन वाढायला लागतं. त्यासाठी तुम्ही सांगितलं, की व्यायाम हे अतिशय आवश्यक गोष्ट आहे. हम्म, त्याने तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं आरोग्य राहतं. नक्कीच. परंतु यासाठी कॅल्शियम कमी होतं का? हो. कॅल्शियम, आयर्न. हो, हे बघा कसं आहे, आपल्यामध्ये जे पाळी येते त्याचे जे मेन दोन हॉर्मोन सगळ्या बायकांना माहिती आहेत, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन, हे दोन्ही हां. हॉर्मोन्स आपल्याला माहिती आहेत. तर इस्ट्रोजन जे हॉर्मोन आहे ते जोपर्यंत शरीरामध्ये छान सर्क्युलेटिंग असतं तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो त्याच्यातनं आपल्याला जे कॅल्शियम मिळतं, किंवा कधी कधी आपल्या हाडातनं आपल्याला शरीर कॅल्शियम घेतं, हे सगळे इस्ट्रोजनच्या मदतीने करतं. आता इस्ट्रोजन कमी झाल्यानंतर आपलं कॅल्शियम कमी होणार आहे. आता ह्याच वयात बघा, आपण नेमकं मी बघितलंय बायका आयुष्यभर दूध वगैरे पित असतील, पण ह्याच वयामध्ये मग सोडून देतात की वजन वाढेल. तर असं करू नये. आपल्याला जर का कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायच्या नसतील तर 2 मोठाले ग्लास दूध, 2 केळी आणि नाचणीची भाकरी दररोज संध्याकाळी हं. जेवणामध्ये असं जर घेतलं तर आपल्याला गोळी घ्यायची काही गरज पडत नाही. बरोबर आहे. जी लोक मासे खातात त्याच्या जवळजवळ सगळ्या माशांमधनं कॅल्शियम मिळतं, खास करून बांगड्यामध्ये तर खूपच मिळतं. हं. आणि मी बघितलंय जे मासे खाणारी अगदी तरबेज लोक असतात ते त्यांची जी हाडं असतात ती सुद्धा चांगली चावून 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 त्याचा रस गिळून मग ते चोथा बाहेर काढून टाकतात. अच्छा. तर असं केल्याने आपल्याला पुष्कळ प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळू शकतं. तर हं. गोळ्या न घेता आपण असं पण करू शकतो. पण एक विजिलंट राहा बाबा, की जर हं. का तुमचे आता खूपच सांधे दुखायला लागले किंवा आपण बघा असेच मोडतो, त्याचा जर आवाज येत नसेल तर तुमचे सांधे सपल नाहीयेत, आखडले. सॉफ्ट नाहीयेत, हां, मग हां. तुम्हाला D3 घ्यायला पाहिजे. हां. किंवा आता मी आता म्हटलं पिलाटीज, हं. तुमचं बॉडी स्ट्रेच व्हायला एक एज लिमिट नाहीच आहे. तुम्ही अगदी 60 पर्यंत स्ट्रेच करायचा प्रयत्न केला तर तुमचं अगदी डोकं सुद्धा जमिनीला लागू शकतं छानपैकी. मग होत नसेल तर त्याचा असा अर्थ की तुमचं D3 कुठेतरी कमी आहे. अच्छा. आता या ह्याच्यात कॅल्शियमच्या गोळ्या न घेण्यासाठी तुम्ही आहाराचं सांगितलं. हो, बरोबर. पण काही-काही वेळेला असा त्रास होतोय म्हणून जर का आपल्या जनरल फिजिशियन डॉक्टरांच्याकडे, गायनॅककडे वगैरे गेलं, हो. तर त्या मेनोपॉज नावाच्या गोळ्या सुद्धा देतात. हा, त्या कितपत योग्य असतात? मेनोपेज म्हणून हां, देतात. तेच काहीतरी अशा. हो, त्या गोळ्या कधीही घेऊ नयेत. तुम्हाला किती पण त्रास झाला तरी त्या गोळ्या अजिबात घेऊ नयेत. हं. अनेक वेळा त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सला अजून इम्बॅलन्स करतात. मी बघितलंय अनेक बायकांना त्या घेऊन त्याचा काही इफेक्ट सुद्धा होत नाही. आज तागायत मी प्रत्येक माझ्या सगळ्या पेशंटना मेनोपॉज मधनं बाहेर काढलेलं आहे. आणि त्यांना फक्त मी पित्ताची औषधं किंवा त्यांचा नाडी बघून त्यांच्या हं. स्वभावाप्रमाणे थोडंसं त्यांना काउन्सिलिंग करून व्यायामाचा प्रकार कुठला त्यांनी करावा. आणि पहिल्यांदा मनामध्ये मी त्यांना सांगायचे, मनामध्ये ही गोष्ट घ्या की मेनोपॉज नाहीच आहे. मग त्या जेव्हा म्हणतात की मग मॅडम कसं असं, तर मी त्यांना सांगते तुम्ही माझं उदाहरण घ्या. तुम्ही हं. मला आता रेवतीताई, तुम्ही सुद्धा मला जवळजवळ 20-22 वर्ष तरी ओळखताय. मी आहे तशीच आहे. मला पण मेनोपॉज आलेला अगदी. आहे, पण शरीरामध्ये कुठे फरक झालेला नाही. म्हणजे आपण जर ठरवलं तर तुम्ही इतर डॉक्टर बघा. मी हं. तर सांगते, अनेक वेळा उदाहरण देते. डेव्हिड बेकहम ची जी बायको आहे व्हिक्टोरिया बेकहम, तर ती 4 मुलांची आई आहे. पण अशी शिडशिडी आणि छान आहे. म्हणजे आपल्या मनात आपण ठरवलं तर आपण आपला बांधा, सुडौल आणि छान अवश्य ठेवू शकतो. पण तुम्ही ना खचून जाऊ नका.
हम्म. म्हणजे अनेक वेळा पॉझिटिव्हिटी मेंटेन करणं खूप कठीण असतं. तर आपल्या हम्म. मैत्रिणी असतात, आपली कोण मावशी बरोबर. असते, आत्या असते, आमच्यासारखे डॉक्टर तुमचे संवाद. असतात की जे तुम्हाला मदत करू शकतात. तर काहीही झालं ना तरी खचून जाऊ नका. कुठेतरी मार्ग असतातच आणि ते मार्ग आपण शोधून काढायचे. आपल्याला अगदी. कुठे ना कुठेतरी आपली आपण म्हणतो ना झाडाची सावली, तशी कुठे ना कुठेतरी मिळतेच आपल्याला. म्हणजे शेवटी बऱ्याचशा गोष्टी या संवादावर पण अवलंबून आहेत. नक्कीच. तुम्ही आता 40शी नंतर म्हणजे तुम्ही तर 50 वर्ष म्हणलात, परंतु आजकाल काय काय वेळेला 42-45 ला सुद्धा हा त्रास सुरू होतो. अशा वेळेला तुम्ही जर का तुमच्या मुलं मोठी झालेली असतात, घरात संसारात स्थिरता आलेली असते. अशा वेळेला तुम्ही जर का स्वतःचं कुठेतरी विश्व आणखीन छान डेव्हलप करत गेलात ना, हो, तर तुम्ही जास्ती ह्याच्यातनं बाहेर पडाल. आता नक्कीच. बरेच वेळेला काय होतं बघा, अंगावर खूप जातंय म्हणजे खूप ब्लिडिंग होतंय. हो. गायनॅककडे गेल्यावर त्या सांगतात की तुमचं युट्रेस काढून टाकायला पाहिजे. हं. ते युट्रेस काढून टाकलं जातं. म्हणजे 40शीच्या आतच बऱ्याच जणी अशा आहेत, माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्यांचं हो, 40शीच्या आत काढलं गेलं. आणि मग नंतर ऍक्च्युअली तुमचा जो मेनोपॉजचा पिरियड असतो हो. त्यावेळेला त्यांना त्रास होतो का? आणि तो होऊ नये म्हणून माझ्या मैत्रिणींना त्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या. हां. म्हणजे हे काय गणित आहे ते जरा सांगा. हां, सांगते. कसं आहे बघा, जर का 40-45 हल्ली युटरस जवळ-जवळ न काढायची पद्धत झालेली आहे. पूर्वी काढून टाकायचे, पण हल्ली चेक करतात, की कुठल्या प्रकारचं फायब्रॉइडमुळे होतंय का काय? तर मी पेशंटना काय सांगते, की तुम्ही पहिल्यांदा आयुर्वेदिक औषधं आहेत, की ज्याच्याने तुमचा जो एंडोमेट्रियम म्हणजे आतला जो स्तर आहे गर्भाशयाचा, तो थिन किंवा पातळ, पतला असा होऊ शकतो तुम्ही औषधं घेऊन. तर 3-4 महिने औषधं घेऊन बघा. अनेक माझ्या पेशंटचं ब्लिडिंग कमी होतं, मग त्यामुळे गर्भाशय काढायला लागत नाही. हम्म. पण जर का गर्भाशय काढला असेल, तर 2 प्रकारे काढतात. एक तर फक्त गर्भाशय काढतात, ओव्हरीज ठेवतात. युजुअली हम्म. डॉक्टर ओव्हरीज ठेवतातच. हम्म. जोपर्यंत तुमच्या ओव्हरीज आहेत, तोपर्यंत तुम्हाला मेनोपॉज येणार नाही. म्हणजे ब्लिडिंग होणार नाही, कारण गर्भाशयच नाहीये. नाहीये. तर ब्लिडिंग होणार नाही, पण मेनोपॉज तुम्हाला जो 55व्या किंवा 50व्या वर्षी जो येणार हम्म. आहे, त्याच वेळी ते हॉर्मोन्स कमी कमी व्हायला लागणार आहेत. अच्छा. तोपर्यंत इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन तुमच्या शरीरामध्ये फिरत राहणार आहे. अच्छा. म्हणून मग त्यांना मग तो 52-53व्या वर्षी कधी कधी हम्म. त्रास जाणवतो. हम्म. एक त्रास अगदी खास बायकांना जाणवतो म्हणजे अचानक घाम येणं हम्म. वगैरे, म्हणजे ज्याला हॉट फ्लशेस असं म्हणतात, हम्म. की त्यांना हॉट फ्लशेस येतात. मी बायकांना काय सांगते, की हॉट फ्लशेस असतात ना, नॉट नेसेसरीली मेनोपॉज मुळेच येतात. आपलं जेव्हा वय 50च्या वर जातं हम्म. किंवा इव्हन हल्ली तर 45 पासूनच आपलं रक्त आहे ना थोडंसं थिक व्हायला लागतं, हा. म्हणजे जाडं व्हायला लागतं रक्त. मग हम्म. रक्त हे जाडं रक्त रक्त प्रसारणामध्ये त्याला श्रम होतात आणि त्यामुळे हृदयाला पण श्रम होऊन त्याच्यामुळे पण आपल्याला अनेक वेळा घाम येतो. किंवा हम्म. आपलं हेमोग्लोबिन कमी असेल तरी पण आपल्याला हम्म. घाम येतो. तर बरोबर. ह्या गोष्टी पहिल्यांदा बघून घ्या ना, की घाम हम्म. येतो तर घाबरून जाऊ नका, की मला मेनोपॉज. बरं, मेनोपॉजला घाबरण्यासारखं नाहीच आहे. मी तर म्हणते ते खूप पॉझिटिव्हली घ्या, की जसं आता मी जसं घेतलं, की मला जेव्हा पाळी बंद झाली, मला पोहायला खूप आवडतं. मग हम्म. पाळी आली, की मग ते 3 दिवस, मग परत एखादी ब्लिडिंग होईल म्हणून 4-5 कधीतरी आठवडाभर पोहायला जायला मिळायचं नाही. मेनोपॉज आल्यानंतर तो प्रश्नच नाही. आपण रोज पोहायला जाऊ शकतो. हम्म. अशा पद्धतीने त्याला आपण जर अबाउट टर्न केलं, तर मला हम्म. वाटतं खूपसा आपला प्रॉब्लेम त्याच्यामुळे पण सॉल्व्ह होऊ शकतो. हम्म. आता एक प्रश्न आलेला आहे हं. की अचानक डोळे लाल होतात, हां. म्हणजे हे बीपीचं लक्षण वगैरे असू शकतं का? हो. जर का लाल होत असतील डोळे, तर त्यांनी काय करावं, त्यांनी काही टेस्ट्स कराव्या. म्हणजे पहिल्यांदा कोलेस्ट्रॉल चेक करावं. नंतर त्यांनी आपलं यकृताची सोनोग्राफी, तिथे फॅटी लिव्हर आहे का, हे बघून हम्म. घ्यावं. हम्म. बीपी रेग्युलरली ना सकाळी एखाद्या डॉक्टरकडे जाऊन ते बीपी मशीननी, आपल्या इलेक्ट्रॉनिकमध्ये थोडंसं पुढे मागे होतं. त्यामुळे पल्स आणि बीपी डॉक्टरकडे जाऊन वजन किती आहे, हे सगळं नीट बघावं. आणि मग त्याच्यासाठी आपण, मी तर पेशंटना सांगते, तुम्ही लगेचच्या लगेच ना ॲलोपॅथिक औषधं बीपी कमी करायला चालू करू नका. कारण त्याच्यातली हम्म. बहुतांशी औषधं ही किडनीला टॉक्सिक असतात. म्हणून हम्म. हल्ली बघा ह्याचं डायलिसिसचं प्रमाण पण खूप वाढत चाललंय, कारण लोकांना अनेक हम्म. वर्ष त्या गोळ्या घेतल्यामुळे त्यांच्या किडनीज काम करणं कमी होतं. हम्म. त्याच्या विरुद्ध आयुर्वेदिक औषधं जी आहेत, ती किडनीला शक्ती देणारी औषधं आहेत. आणि ती म्हणजे बीपी कमी करून किडनीचं ची शक्ती वाढवतात अशी औषधं आहेत. म्हणजे हम्म. जसं फॉर उदाहरण सांगायचं झालं तर अनेक औषधामध्ये शिलाजीत नावाचं औषध असतं.
जे हं. किडनी टॉनिक आहे आणि प्लस आपला बीपी पण रेग्युलेट करतं. त्यामुळे अच्छा. तुम्ही आयुर्वेदाचे पर्याय, आजूबाजूला तुमच्या कोण चांगले आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर तुम्ही हं. त्यांचा सल्ला घेऊ शकता. अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करा. अच्छा. युरिक ऍसिड बद्दल काय आहे? म्हणजे युरिक ऍसिड वाढण्याची त्याच्यामुळे काही हे एक कारण असू शकतं का युरिक ऍसिड वाढण्यासाठी? हा, आता वाढतं कसं, असं. जसा मेनोपॉज येत जातो तसं मेनोपॉज मध्ये तर युरिक ऍसिड एखाद वेळी वाढू शकतं, नॉर्मली पण वाढू शकतं. आता कसं आहे बघा, अच्छा. आपण जे गोड जास्त खातो आणि ते हं. पचत नाही तेव्हा आपल्याला डायबिटीस होतो. आणि जेव्हा आपण प्रोटीन जास्त खातो आणि ते आपल्याला पचत नाही तेव्हा आपली युरिक हं. ऍसिड वाढतं. म्हणजे एकंदर प्रश्न कशाचा आहे? पचनाचा आहे. त्यामुळे हां. आपल्याला पचन आपलं सुधारायचंय. तर हं. ते पचन कसं सुधारणार? आयदर तुम्हाला थोडे दिवस औषधं घ्यायला लागतील बॉडीला जरा थोडं पुश हं. करायला. त्याच्याबरोबर तुम्ही लाईफस्टाईल चेंज केला, व्यायाम केला. माझ्याकडे तर एक पेशंट यायचा, त्यांनी सांगितलं मी रिव्हर्स करीन स्वतः. मला औषध नाही घ्यायचे, मी तुम्हाला दर 15 दिवसांनी माझ्या ऍक्टिव्हिटीची नोंद देत जाईन. आणि तो अमेरिकेला लॉस एंजलिस मध्ये राहतो. पण तो मला दर 15 दिवसांनी, मी इतकी सायकल चालवली, मी इतका धावलो, मी अशी सोनोग्राफी केली, माझं कोलेस्ट्रॉल असं कमी झालं आणि त्याचं युरिक ऍसिड एकदम नॉर्मल राहायला लागलं मस्तपैकी. अच्छा. अ, एक प्रश्न आलाय तो म्हणजे मेमरी लॉस किंवा ब्रेनच्या ह्याच्यात काही असं त्याचा परिणाम होऊ शकतो का? म्हणजे हा, विसरायला होतंय किंवा मला काही आठवतच नाहीये. हा, 5 मिनिटापूर्वीच आठवत नाही. हा. किंवा मी आता तर काहीतरी घ्यायला गेलीये कुठेतरी. पण मी इथे हो, आता कशाला आलीये मला कळतच नाही असं होतं. तर हो. असं काही त्याच्यामुळे होतं का? अनेक वेळा बायका असं सांगतात, हो मी फ्रीज पर्यंत जाते पण का हं. आले ते कळत नाही. तर कसं असतं बघा, आता आपली जेव्हा 50शी क्रॉस होते किंवा 50 वय होतं तेव्हा आपली ना कामं बदलतात. हं. आपल्याला वेगळी वेगळी कामं आपल्या कह्यामध्ये येतात आणि मग ती ना आपल्याला सवय नसते, त्याची सराव नसतो. त्यामुळे अनेक वेळा ते कामं लक्षात राहत नाहीत. असं होतं. मी तुम्हाला एक माझं उदाहरण, अगदी ज्वलंत उदाहरण देते, की आपण घरामध्ये डस्टिंग करतो आणि मग आपण, आता माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे त्यामुळे मी व्हॅक्यूम चालवते. पण डस्टिंग करणं हे काम माझ्याकडे अनेक वर्ष, एक डस्टिंग करायला एक मुलगी यायची आणि ती सगळं डस्टिंग करून जायची. त्याच्यानंतर तिचं लग्न झालं, ती वेगळी झाली. त्याच वेळी माझ्या सासूबाई माझ्याकडे राहायला आल्या आणि त्या मला म्हणाल्या, अगं मला थोडंसं काहीतरी काम सांग ना. तर मी म्हटलं, आई बघा मला ना डस्टिंग करायची सवय नाहीये, तर तुम्ही डस्टिंग करत जा. तर त्या हं. डस्टिंग करायच्या. आता असं होतं की मी व्हॅक्यूम घेते आणि मग माझ्या लक्षात येतं, अरे मी डस्टिंग करायचंय. पण त्याचा असा अर्थ नाही की मी ते विसरते. मला त्याचा सराव नाहीये त्यामुळे मला ते लक्षात राहत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. हे डिमेन्शिया नाही, हे अल्झायमर नाही. अनेक वेळा काय होतं माहितीये का, 40शीच्या दरम्यानच अनेक बायकांना ऑलरेडी शुगर आलेली असते. हां. आता कसं असतं बघा, सगळीच शुगर आपल्याला वाईट असं नाही. हं. आपल्या ब्रेनच्या चांगल्या फंक्शनसाठी आपल्याला साखरेची गरज असते. हं, पण हं, आता हं. जर तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही खाऊ शकणार नाही साखर. म्हणूनच मी डायबिटीस प्रिव्हेन्शन किंवा रिव्हर्सलच्या मागे का असते, की जेव्हा आपण वृद्ध होऊ बघा, बालपणात आपल्याला साखर लागते, लहान मुलांना आपण देतो कारण त्यांच्या मेंदूची वाढ होत असते. तशीच वृद्धापकाळामध्ये आपल्याला रक्ताभिसरण आणि मेंदूमध्ये रक्त चांगलं जावं, मेंदूचं चांगलं फंक्शन व्हावं, याच्यासाठी आपल्याला साखरेची गरज असते. पण हं. आपण जर साखरच त्यावेळी खाऊ शकलो नाही तर आपला मेंदू त्याला डिप्राईव्ह राहतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक वेळा विसरभोळेपणा येतो. हं, त्यामुळे हं. आजच जर तुम्ही कुठलाही व्यायाम प्रकार करत असाल तर तो वाढवा. इतका वाढवा की असं पूर्ण शरीर घामाने एकदम डबडबलं पाहिजे आणि असं छान वाटलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे आज माझं शरीर पिळून निघालंय छानपैकी. बरोबर. असा व्यायाम आपण जर केला ना तर खूप छान व्यायाम आपला होऊ शकतो आणि हे सगळे प्रकार आपल्यापासून दूर होतील. डायबिटीस रिव्हर्स होईल, गोळी कमी होईल. सुरुवातीला आयुर्वेदिक घ्यायला लागतील औषधं, पण हळूहळू ॲलोपॅथिक गोळ्या बंद होत होत रिव्हर्स होईल. मग आयुर्वेदिक औषधं पण बंद होतात. म्हणजे थोडंफार तुम्ही मनाने खंबीर राहिलं पाहिजे. अगदी जर अगदी. का तुम्ही मनाने मला काही होत नाही, हे नॉर्मल आहे, हे रुटीन आहे. हम्म. मला ब्लीडिंग होते, मला खूप होते, मला 15 दिवसांनी पाळी येते. ही जीवनशैली आहे अशी. हा. त्याप्रमाणे ते घडतंय. हो. हे मान्य केलं पाहिजे. आणि ना पण एक मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष पण नाही हां. करता कामा. म्हणजे कसं आहे बघा, की एखादा अति होऊ शकतो. हा, पाळी जर का तुम्हाला, आता पाळी तुमची जाणार, तुम्हाला माहितीये की आता 50शी आपली आलेली आहे, पण आपल्याला अंगावरनं खूप जाते. हं, खूप हं. जाते म्हणजे आम्ही डॉक्टर्स युजली बायकांना विचार, तुम्ही किती पॅड बदलता, त्याच्यावरनं आपल्याला कळतं की हां. तिला किती ब्लिडिंग होतंय.
तर खूप ब्लिडिंग होत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे सोनोग्राफी करायची गर्भाशयाची. त्याच्यामध्ये जर का फायब्रॉइड असेल तर तो फायब्रॉइड मोठा आहे, लहान आहे, फायब्रॉइडमुळे ब्लिडिंग होत आहे, फायब्रॉइडची पोझिशन कुठली आहे, हे सगळं नीट बघून घ्यायचं. त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा आयुर्वेदिक मी औषध सुरू करते, बघते की त्याच्याने ब्लिडिंग किती कमी होत आहे, नाही होते. कमी झालं तर मग त्यांना सर्जरी करायला लागत नाही. पण अशी एखादी केस असते की त्यांना सबसिरस फायब्रॉइड असतं की ज्याच्या म्हणजे ते गर्भाशयाच्या बाहेरच असतं आणि त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग प्रचंड होत असतं. मग अशा वेळी पहिल्यांदा डीएनसी करून टाकतात, तसं करून बघतात, एंडोमेट्रियम थिन करायचा प्रयत्न करतात. नाहीच झालं तर मग गर्भाशय काढायचं. पण ते असं जर खूप अंगावरनं जात असेल तर मात्र अंगावर काढू नका. तर लगेच तुम्ही तुमच्या पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरकडे जा, बघा, आयुर्वेदिक औषधं घेऊन बघा कसं होतंय आणि मग तुम्ही ठरवू शकता, कॉल घेऊ शकता. घाई करायची गरज नाहीये, पण दुर्लक्ष पण करायचं नाही. कळलं ना? म्हणजे अशा वेळेला बायकांना अशी पण भीती वाटते की बापरे, मला कॅन्सर वगैरे होणार आहे का, युटरसला एक्झॅक्टली. होणार आहे का, अशी काहीतरी भीती वाटत राहते. हो. खरं म्हणजे ती काही योग्य नाहीये. तुम्ही म्हणला तसं ताबडतोब दवाखान्यात जाऊन आपला प्रॉब्लेम किंवा शंका मनातली आपण काढू शकतो. हा, आणि हे- सोनोग्राफीला गेलात की कळतं ना की कवा थिक झालंय का काय हम्म, झालंय, ते आपल्याला कळतं हम्म. लगेच, नाही का? अम, मला एक प्रश्न असा आहे की आपली दर महिन्याला येते, हम्म. जेव्हा आपलं नॉर्मल असतं. हो. पिरियड्स दर महिन्याला येतात. जेव्हा जायची वेळ येते हम्म. तेव्हा पहिल्यांदा अगदी अक्षरशः म्हणजे 15-15 दिवस, 3-3 आठवड्यांनी अशी येते. त्याच्यानंतर 6 महिने, मग वर्ष. हो. हा असा पिरियड मध्ये का राहतो? हा, कसं असतं, आता पाळी कशामुळे येते तर एंडोमेट्रियम बनल्यामुळे. हम्म. आता हा एंडोमेट्रियम बनलाच नाही तर काय पडणार? आपल्या ओव्हरीज दमल्यात, एंडोमेट्रियम बनलेलाच नाहीये म्हणून पाळी येत नाही. तर अनेक वेळा त्यावेळी जेव्हा पाळी येत नाही, मुलींना सुद्धा पीसीओडी मध्ये पण पाळी येत नाही किंवा हा. अशी पाळी येत नाही, तेव्हा बायकांना वाटतं की आपल्याला कॅन्सर झालंय. हा. ऍक्च्युली ऍक्च्युली कधी तुम्ही घाबरायला पाहिजे? जेव्हा तुम्हाला खूप ब्लिडिंग होतं, त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. जर तुम्हाला ब्लिडिंग होत नसेल तर त्याचा असा अर्थ की आतमध्ये काही बनतच नाहीये म्हणून तुम्हाला पाळी येत नाहीये. त्यामुळे तेव्हा घाबरून जायची काही गरजच नाहीये. घाबरून जायची गरज तेव्हा आहे की जेव्हा तुम्हाला पाळी खूप जास्त अंगावरनं जाते. म्हणजे आता हा ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे की नाही मला माहित नाही, परंतु बरेच वेळा कॉपर टी बसवली हा. किंवा जे काय 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 यूज केलं जातं त्या हो. ह्याच्यात जास्ती ब्लिडिंग होतं का? हो. हे बघा कसं आहे, कॉपर टीचे काही बायकांना सूट होते, काही प्रॉब्लेम येत नाही. काही बायकांना अंगावरनं खूप जास्त जातं आणि युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतं. ही अच्छा. दोन्ही होऊ शकतं. हा. मग तुम्ही काय करायचं, ते काढून दुसरा काहीतरी गर्भ हे हा. निरोधक हा. उपाय वापरू शकतो. हा. पण हा. असं नाही की सगळ्यांनाच त्रास होतो. काहींना होतो, काहींना हा. नाही होत. अच्छा. आता मेनोपॉज स्टेजमध्ये पिरियड यायचे आधी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आहारात काही बदल करावा का, असा एक प्रश्न आलेला आहे आता. हा, बरोबर आहे प्रश्न. म्हणजे युजली आपल्याला वाटतं आहारात काय बदल करावा, म्हणजे काय करावं एक्झॅक्टली. तर आता आपण जसं म्हणतो ना की डायबिटीस आहे, हा एक आपलं वजन वाढणार आहे, आपल्याला माहिती आहे, आता आपली पाळी जाणार. मग त्यावेळी आपण स्वतःला पौष्टिक आहार द्यायला पाहिजे. हम्म. प्रोटीन्स चांगले असायला पाहिजे, कॅल्शियम, बी12 हे आपल्या जेवणातनं नीट जातंय की नाही. हम्म. तर अक्रोड आहेत, बदाम आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, कधीतरी अळशीच्या बिया आहेत. असं सगळं त्याचे लाडू करून घेऊ शकता, पण ते गोड करू नका, म्हणजे खजूर घालून घेऊ शकता. डाळींचे डोसे, डाळींचे पराठे, अशा पद्धतीचा आहार. म्हणजे समजा आता वरण भात खायचंय तर वरण जास्त आणि भात कमी, अशा प्रकारचा साधा आहार पण आपण घेऊ शकतो. असं नाही की आपल्याला काहीतरी अगदी एक्सक्विजिट घ्यायचंय किंवा काय आणायचं. भात आपण बदलून तिथे मिलेट्स घेऊ शकतो. असं हम्म. छोटे छोटे बदल आपण आपल्या आहारात करावेत. म्हणजे काय होतं, आपली एक जी मानसिकता आहे की असंच जेवण असायला पाहिजे, ती थोडीशी आपण बदलू शकतो. कधी कधी सॅलड्स खा, सूप्स करा, कारण तेच तेच खाऊन आपल्याला पण कंटाळा आलेला हम्म. असतो, नाही का? आता परत हा प्रश्न आपल्या या ह्याच्याशी आहे रिलेटेड, पण प्रश्न योग्य आहे की नाही मला सांगता येत नाही. हा. मला असं विचारायचंय की बायकांना मेनोपॉज येतो, हो. अशा टाईपमध्ये पुरुषांचा काही मेंटॅलिटीमध्ये बदल होतो का? होतो, अगदी. त्याला अँड्रोपॉज म्हणतात. हा. अँड्रोपॉज आणि मेनोपॉज.
तर आपण म्हणतोच बघा, साठी बुद्धी नाठी आपण म्हणतोच. तर पुरुषांमध्ये सुद्धा इरिटेबिलिटी होते, त्यांना डिप्रेशन होतं. फक्त एक प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला ते कळत नाही, कारण पुरुष सांगत नाही. कसं आहे, पुरुष आणि स्त्रिया, एक मध्ये ना रीडर्स डायजेस्ट मध्ये खूप सुंदर एक लेख आला होता की हम्म. बायकांनो, तुम्ही बायकांसारख्याच राहा, पुरुषांसारखा व्हायचा प्रयत्न करू नका. तुमची मानसिकता वेगळी, त्यांची मानसिकता वेगळी, कमीपणा नव्हे, ते वेगळे तुम्ही वेगळे असं. तर हम्म. बायका कसं आहे, आपल्याला आता मेनोपॉज आला, आपण एकमेकींशी ऑफिसमध्ये बोलतो त्याच्याबद्दल, तर हम्म. मन आपलं खूप हलकं होतं. अनेक वेळा आता मी जसं म्हणते स्ट्रेस, तर स्ट्रेस रिलीव्ह करणारी आपली एखादी मैत्रीण, आपण तिच्याबरोबर कॉफी घ्यायला बसलो, तिला थोड्या गोष्टी सांगितल्या, तर आपलं मन रमतं. तसंच पुरुष पण करतात, त्यांचे पण ग्रुप असतात, काही बघा त्यांचे रमीचे ग्रुप असतात किंवा एकत्र भेटतात वगैरे, हे चांगलं आहे. मी बायकांना सांगते, एनकरेज करा. जर का तुमचे नवरे त्यांच्या ग्रुप्समध्ये किंवा त्यांच्या मित्रांबरोबर जाऊन थोडा वेळ स्पेंड करत असतील, तर अवश्य ते एनकरेज करा. आणि त्याच्यातनं हम्म. ते सुद्धा ना, त्यांना बायकांशी नाही बोलता येत, एकमेकांशी ते बोलत पण नाही. एखादा बोलतो आणि मग हा पुरुष मनात विचार करतो, मला पण असाच त्रास होतोय, मग ह्यानी असं केलं, आपण करून बघूया. हम्म. पुरुषांची पण चिडचिड होते. आणि पुरुषांचं डिप्रेशन वेगळं असतं, बायकांचं म्हणजे डिप्रेशन दोन प्रकारचं असतं. काही लोक रडून डिप्रेशन हे करतात, काही लोक चिडतात. त्यामुळे जर का तुमचे नवरे चिडत वगैरे असतील, तर हम्म. त्याचा असा अर्थ की त्यांना अँड्रोपॉज होतोय. तर बर. तुम्ही त्यांना सांगत जा की तुम्ही जा तुमच्या मित्रांबरोबर फिरायला वगैरे, असं हम्म. एनकरेज करा, तर इट हम्म. हेल्प्स. पण म्हणजे बाईची साधारण 50 ही वयाची मर्यादा असते, तशी पुरुषांची 60च्या पुढे का 60च्या आसपास? पुरुषांची पण 50 पासून सुरू होते, पण ते अगदी एव्हिडंट होते 60ला. कारण अच्छा. बायकांना कसं असतं, पाळीमुळे आपल्याला कळतं की आता आपला हम्म. मेनोपॉज आला. त्यांना बरोबर. काही असं नसतं, असतं त्यांना पण. त्यांचे प्रोस्टेट जी असते ती एनलार्ज व्हायला लागते, कारण त्यांना जेव्हा अँड्रोपॉज येतो तेव्हा खूपशा पुरुषांना प्रोस्टेटचा त्रास होतो. त्यामुळे हम्म. ती जी PSA टेस्ट असते ती मी पुरुषांना सांगते की तुम्ही करून घ्या 50 नंतर. जसं आपण करतो की नाही, पॅप स्मिअर करतो, हा. टेस्ट करतो, तसं मी बरोबर. त्यांना सांगते की तुम्ही ही टेस्ट ना 50 नंतर जर 2-3 वर्षांनी जरा करत राहा. अच्छा. आता हल्ली या आपल्या सध्याच्या ह्या जीवनामध्ये मुलींना खूप लवकर पाळी येते. बरं. म्हणजे त्या मानाने आईला उशीर आलेली असते, पण आत्ताच्या मुलींना लवकर येते. तर मग ती त्यांची लवकर जाते का? नाही, लवकर आलेली पाळी युजली उशिरा जाते, एवढं लक्षात घ्या. हो का? हो. म्हणजे लवकर जात नाही. लवकर आली नाही, म्हणून लवकर जाते नाही, असं नाहीये. नाही. कारण अनेक आता आपल्याकडे हे दिसतं की लवकर पाळी येते, पण आर्टिक रिजन्स वगैरे बघा, थंडीचे असतात ना, आईसलंड वगैरे, इथे हं. इथे सुद्धा ना मुलींना नॅचरली लवकर पाळी येते. हो. आणि आम्हाला पण, आम्ही शिकत असताना असं आम्ही आमच्या टीचर्सना विचारायचो, मग त्यांची पाळी लवकर जाते का? तर म्हणे नाही, आपला हा गैरसमज आहे. पाळी लवकर आली तर ती लवकर जात नाही, अनेक वेळा ती उशिरा पण जाते. अच्छा. युजली उशिराच जाते. अच्छा, अच्छा, अच्छा. तर अशा जेव्हा आपल्याला आपली मानसिकता बदलते, तर अशा वेळेला आपण जर कुणाशी बोललो आणि त्या व्यक्तीला पण असंच होतं असं कळलं, तर हो, ते समदुःखी म्हणजे ठीक आहे मला होतंय म्हणजे त्यांना पण होतंय, मग काही आपल्याला काळजीचं कारण वाटत नाही. नक्कीच, हा नक्की. एक फार महत्वाचा भाग त्यामध्ये आहे. हो, आणि हो. दुसरं असं, की संगीत हा. संगीताने सुद्धा खूप फरक पडतो ना. आता तुम्ही तर संगीत तज्ञ, संगीत हो, विशारद आहात. तुम्ही अगदी. सांगा आता ह्याच्याबद्दल जरा, मी की सांगते, संगीताने काय फरक पडतो? अगदी म्हणजे तुम्ही इतका सुंदर प्रश्न विचारलाय की हा माझ्या मनात सुद्धा आलेला नव्हता. पण हं. बघा, संगीत म्हणजे तुम्ही जेव्हा आपण गातो, तेव्हा आपलं पूर्ण लक्ष गाण्याकडे असतं. म्हणजे आपल्या मनामध्ये ना पूर्ण मौन असतं. हं. मौन ठेवलं नाही तर आपण गाऊ शकत नाही, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन जातं. म्हणजे समजा आता मला एखादा राग म्हणायचा की राग तर सोडा, आता समजा ज्याला रागदारी येत नाही, ज्याला गाणं येत नाही अजिबात, पण तो एक फिल्मचं गाणं गुणगुणतोय किंवा ती गुणगुणते ती व्यक्ती, बाई, तर ते गुणगुणत असताना तिचं पूर्ण लक्ष त्या गाण्याच्या शब्दांकडे तरी असायला पाहिजे ना. हं. जर मध्येच तिच्या मनात विचार आला की ही मला असं बोलली, ती मला तसं बोलली, किंवा मला आता त्रास होते, तर ते शब्द चुकतील तिचे बोलताना. हं. याचे खूप सुंदर उदाहरण, जर का तुम्ही सूरसंगम हा पिक्चर बघितला असेल, ज्याचा ओरिजिनल तेलुगू शंकराभरणम म्हणून पिक्चर आहे. अच्छा. शंकराभरणम म्हणून खूप सुंदर पिक्चर आहे. युट्यूबवर अवेलेबल पण आहे, बरं. सूरसंगम म्हणून. सूरसंगम त्याचा हिंदी अनुवाद होता, ज्याच्यात गिरीश कर्नाडनी प्रमुख भूमिका केलेली आहे. तर गिरीश कर्नाडच्या मुलीला बघायला हां. आलेली असतात लोक,
बर. आणि त्या मुलीला तो मुलगा खूप आवडतो, त्या मुलाला पण ती मुलगी आवडते. आणि त्यांच्यामध्ये असं ठरतं की लग्न ठरलंय. तर ते सासरचे लोक म्हणतात, एवढ्या मोठ्या संगीत तज्ञाची मुलगी ती पण गात असेल तर काहीतरी हम्म, गाऊन हम्म. दाखव. तर ते ओके. म्हणतात, गा तू काहीतरी. आणि ती गायला लागते. आणि गाता गाता काय होतं, ती इमॅजिन करायला लागते आपलं जीवन ह्या माणसाच्या बरोबर. पहिल्यांदाच बघितलेला असतो आणि प्रेमातच पड, म्हणजे तिला आवडतो तो. आणि ती त्याच्यामध्ये ना एक सूर विसरते आणि चुकीचं गाते. तेव्हा ते वडील एवढे तिच्यावरती चिडतात. ते चिडलेले का चिडले ना, त्या सासरच्या लोकांना कळत नाही. पण जो गातो, जो गाणारा असतो, म्हणजे आता माझ्यासारखा कोणी असेल, त्याला ते कळतं की ते ते म्हणतात, तुझं मौन का गेलं? हा. तर मौन आपण बघा विपासना करतो किंवा आपल्यामध्ये पण आपण नामस्मरण करताना म्हणतो टोटल मौन असतं, कारण आपण जर पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी नामस्मरण करत असू. इथे आज आपण ज्या आपल्या मैत्रिणीला श्रद्धांजली वाहिली, तिची खूप आठवण हम्म. आली नामस्मरण म्हटल्याबरोबर भावनाताईची. कारण तिने अनेक लोकांना नामस्मरण म्हणजे काय आणि नामस्मरण कसं करावं ह्याच्याबद्दल खूप छान सांगितलं. म्हणजे त्याच्यामध्ये मौन असतं. तर जसं संगीत, तसं तुमचं जप, तसं तुमचं नामस्मरण. नामस्मरण म्हणजे काय आणि जप म्हणजे काय ह्याच्यातला फरक, की स्मरण तुम्ही स्वतःचा आतमध्ये बघत असता, स्वतःचं स्मरण करत असता असं. हम्म. म्हणजे स्वतःला सांगत असता की माझ्यामध्ये देवत्व आहे, म्हणजे मी वाईट नाही वागता कामा, म्हणजे मी प्रत्येक लोकांचा आदर करायला पाहिजे, मी बरोबर. प्रत्येकाशी चांगलं वागायला हे स्मरण, हे आपल्यामध्ये यायला पाहिजे. हे भावनाताईंनी खूप लोकांना समजावून सांगितलं. आज हा कार्यक्रम पूर्णपणे त्यांना समर्पित डेडिकेट केलं. आपण खरंच करूया. आणि म्हणून हे संगीत नामस्मरण खूप मदत करतं आपल्याला. अगदी खरं आहे. आता या पिरियडमध्ये, पिरियड यायच्या आधी इस्ट्रोजन कंट्रोलमध्ये राहण्यासाठी आहार काय घ्यावा हे विचारलंय. हा, आता काय माहितीये का, खूप लोकांनी ह्याच्यावर आहारावरती रिसर्च केलाय, की अनेक ह्या सीड्स वगैरे असतात, त्याच्याने आपलं इस्ट्रोजन छान राहू शकतं. चिया सीड्स आहेत वगैरे ह्याच्यामुळे. पण माझा तरी त्या आहारापेक्षा माझा भर ऍक्टिव्हिटीकडे जास्त असतो. हं. सगळ्यांचं लक्ष जेव्हा आहाराकडे असतं, तेव्हा मी त्यांना विचारते, तुम्ही काय ऍक्टिव्हिटी केली की तुम्ही तो आहार पचवणार? म्हणजे आपण किती पण इस्ट्रोजन वाढवणारा जरी आहार घेतला, तरी तो आपल्या शरीरात आपण तो पचवला नाही, बरोबर तर आहे. उपयोग नाही. म्हणून मी माझं लक्ष नेहमी ऍक्टिव्हिटीकडे असतं. ऍक्टिव्हिटी वाढवा. तुम्ही जे काय खाताय ते तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर हॉर्मोनल बॅलन्सला मदत करेल. बरोबर आहे. म्हणजे पचन हे सगळ्यात फार महत्वाचं आहे. ते अतिशय जर नाही नीट झालं, तर हे असे इतर उलटी प्रॉब्लेम येणं येऊ किंवा एक तर लूज मोशन होतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं. हे शकतात, असे प्रकार होतात. होऊ तर शकतात. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी योगासनं म्हणा, व्यायाम केलात, तर ते सुरळीत तुमचं हे होऊ शकतं आणि आधी होतं असं. हो. झोप तरी खूप येते हो. किंवा पोटाचा काहीतरी प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी काय करावं? काय असतं, प्री मेनोपॉज मध्ये ना, अनेक बायका प्री मेनोपॉज म्हणजे अगदी 40शी पासूनच प्री मेनोपॉज धरतात. तसं नसतं. हं. 50शी जवळ आली की साधारण प्री मेनोपॉज धरायचा. त्याच्यामध्ये जास्त पाळी येणं, चिडचिड होणं, रडण्यासारखं वाटणं, असं सगळं होऊ शकतं. तर त्यावेळी तुम्ही सावधान राहा की मला काय सिम्पटम्स होत आहेत. ओके, मला आज हे असं होतंय. मग ते विचार करा कशामुळे होतंय. ठीक आहे, आज माझी ऍक्टिव्हिटी कमी झाली का, आज मी काहीतरी ओव्हर थिंकिंग केलं का, मग त्याला तुम्ही एक मार्ग काढा. तर आज मी जास्त जेवले का, असं पण होतं की आज मी काहीच काम केलं नाही, पण सकाळी उठून मस्तपैकी छान नाश्ता केला, मग बसून राहिले, मग चांगलं जेवण जेवले, अरे ते हल्लच नाही पोटात ना, मग हं. कसं होणार ना. मग आपल्याला तो त्रास होतो, असं होतं. अच्छा. आता आपण सारखं म्हणतो, तुम्ही आत्ता म्हणल्या तसं, की 40शी पासून बायकांना वाटायला लागतं, माझा हा मेनोपॉजचा त्रास आहे वगैरे असा. तर हा आधीचा काळ झाला हे बरोबर आहे. पण ह्याचा पूर्ण काळ हा किती असतो? किती वर्ष हा त्रास होतो? साधारण ना, म्हणजे जर का ज्या बायका आपली काळजी घेत नाहीत, ज्यांना न्यूट्रिशन डेफिशियन्सीज आहेत, व्यायाम करत नाहीत, त्यांना साधारण 48-49 पासून प्री मेनोपॉझल सिम्पटम्स सुरू होतात. हं. आणि 52-53 पर्यंत ही सिम्पटम्स राहू शकतात. पण जर का त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढला तर त्यांना काही त्रास पण होत नाही अजिबात. अशी माझ्याकडे खूप बायका आहेत हं. की ज्यांना मेनोपॉजचा काही त्रास झालेला नाहीये. अगदी म्हणजे त्या सांगतात, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मेनोपॉज म्हणजे काही त्रास होत नाही आपल्याला. पण म्हणजे साधारण हिशोबाने 5-7 वर्ष हा त्रास 5-7 होतो. वर्ष होऊ शकतो त्रास, हा होऊ शकतो. हं. पण म्हणजे आता साधारण हा मेनोपॉज कमी-कमी होत गेला,
तर तो त्याच्यानंतरही काही काळ त्रास होत राहतो का? नाही, मी तुम्हाला आता मला एक प्रश्न आलाय, आपण मेनोपॉज नंतरच बोलूया थोडस. एक हा, प्रश्न एका बाईनी तेच मी विचारते की नंतर काय त्रास होतो. मला पाठवलं होतं, की समजा आता तिची पाळी 50व्या वर्षी गेली त्या हम्म. बाईंची, आणि त्यांना 50 to 60 या 10 वर्षात पाळी आलीच नाही. म्हणजे 50शीला त्यांची प्रॉपर 49व्या वर्षापासून कमी 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 होत 50शीला त्यांची पाळी गेली, आणि त्यांना 60व्या वर्षी अरे एक दिवस अचानक त्यांना स्पॉटिंग झालं. हा. आता स्पॉटिंग झाल्यानंतर नॅचरली त्या त्यांच्या डॉक्टरकडे गेल्या, की मला स्पॉटिंग. तर डॉक्टरनी विचारलं की तुम्हाला पाईल्सचा त्रास आहे का, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आहे का, लघवी तपासून बघितली. नंतर मग त्यांना झोपून सरळ डॉक्टरनी आतनच त्यांची तपासणी केली. त्याच्यावरनं लक्षात आलं की हे ब्लिडिंग व्हजायनामधनं होतंय, म्हणजे अच्छा. पाळीच्या जागेतनच पाहिजे. त्यांना ब्लिडिंग होतंय. आता बघा, 10 वर्ष जर तुम्हाला काहीही त्रास झाला नाही, आणि त्यांना ब्लिडिंग आज म्हणजे स्पॉटिंग झालं, त्या अगदी 3ऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेल्या, हा. बघूया नंतर, असं त्यांनी वेळ काढला नाही. हम्म. 3ऱ्या दिवशी त्या डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टर म्हणाले सोनोग्राफी आपण करून घेऊया. लगेच त्या डॉक्टरांच्या शेजारीच सोनोग्राफीचं हे होतं. पाणी बिणी पिऊन लगेच त्या म्हणाल्या आत्ताच्या आत्ता सोनोग्राफी करून घेतली. तर जेव्हा असं होतं तेव्हा पॉलिप नावाची एक वस्तू, पॉलिप म्हणजे काय, लोंबकळणारी एक गाठ. इन शॉर्ट, साध्या सोप्या भाषेत सांगणारी, अशी लोंबकळणारी एखादी छोटी गाठ. आता ही त्यांना गाठ दिसली सोनोग्राफीमध्ये, ती सुद्धा एवढी छोटी, म्हणजे तीळ पण मोठा त्याच्यापेक्षा. बघा, तीळ सुद्धा बापरे. मोठा, एवढी छोटी गाठ त्यांना झाली होती. पण कसं असतं की आपल्या बघा डोळ्यात एखादं कूस गेलं की हम्म. डोळ्यात पाणी पाठवलं जातं ना ते हा, काढायला. हा, 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 हा. तसं आता गर्भाशयात काहीतरी वाढायला लागलंय, तर बॉडी काय करणार, बॉडीला सवय ब्लड ब्लड पाठवायचं, गर्भाशयामध्ये ब्लड मधनं ते वस्तू निघून जाणार. म्हणून त्यांना ब्लिडिंग व्हायला लागलं होतं. तर ते हम्म. सोनॉलॉजिस्ट सुद्धा खूप एक्सपिरियन्स डॉक्टर होते. ते म्हणाले हे बघा बाई, तुम्हाला पॉलिप आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरना तर विचाराच, पण तुम्हाला हे त्याचं सर्जरी करायला लागेल. त्या माझ्या पेशंट असल्यामुळे त्या मग गायनॅककडे जायच्या ऐवजी स्ट्रेट माझ्याकडे आल्या की मी काय करू. हम्म. म्हटलं ताबडतोब, आता तुम्ही जसं केलं की नाही, की गायनॅककडे गेला, डॉक्टरांनी सोनोग्राफी केली, तसंच ताबडतोब गायनॅककडे जा. डीएनसी करून तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. अच्छा. आणि डीएनसी करून तो पॉलिप काढला, त्याची तपासणी केली, त्याला काही नव्हतं, म्हणजे तो कॅन्सरच नव्हता, त्यांना काही औषध घ्यायला लागलं नाही, काही नव्हतं, म्हणजे ते एकदम बिनाईन होतं. हम्म. त्याच्या अगेन्स्ट अशाच एक बाई दुसऱ्या माझ्याकडे आलेल्या, त्यांना असंच पॉलिप होतं, म्हणजे त्यांना हम्म. ब्लिडिंग चालू झालं, पण त्या आल्या सुद्धा कधी माहितीये, ब्लिडिंग त्यांना होत होतं 3 महिने. 3 महिने त्यांनी ते अंगावर काढलं की आता थांबेल, नंतर थांबेल. सोनोग्राफी केली तोपर्यंत ते पॉलिप मोठं झालेलं होतं. हम्म. मग त्यांना काय करायला लागलं, पहिल्यांदा त्यांना एक किमोचं छोटस सायकल घ्यायला लागलं, मग ते काढून परत अजून एक सायकल घ्यायला लागलं. अरे आता वा. जर त्यांनी अगोदरच केलं असतं. त्रास झाला नसता. हा, त्यामुळे एक लक्षात ठेवा की जर का तुम्हाला पाळी पूर्ण गेलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 8 वर्षांनी 10 वर्षांनी कधीच पण स्पॉटिंग झालं, त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. हम्म. लगेच तुम्ही गायनाकॉलॉजिस्टकडे जा, सोनोग्राफी करा, किंवा पहिल्यांदा डायरेक्टली सोनॉलॉजिस्टकडे जा की मला ब्लिडिंग होते, मला सोनोग्राफी करून घ्यायची, मला आता मध्ये हम्म. अजिबात ब्लिडिंग झालेलं नाही. ते लगेच सांगतील हो तुम्हाला पॉलिप आहे, तुम्ही हे काढून टाकायला पाहिजे. एक प्रश्न आलाय की मेनोपॉज स्टेजमध्ये हं. पिरियड यायच्या आधी तेच तो आहारात मध्ये राहण्यासाठी आहारात काय बदल करावा, हा आपण आता प्रश्न घेतला होता. हो. प्रश्न परत आहे. ठीक आहे. कमी मेनोपॉजमुळे येणाऱ्या कमी आहे. अजून एक प्रश्न आलाय. हा. मेनोपॉजमुळे येणाऱ्या त्वचा, केस ड्रायनेस, प्रायव्हेट पार्ट्स ड्रायनेस वर काही उपाय आहे का? हा, आता कसं आहे, हे ड्रायनेस म्हणजे कसं आहे, एट्रोफी होतं ना, म्हणजे ते अवयव आता उपयोगाचे नाहीत, त्यामुळे ते हम्म. छोटे छोटे व्हायला लागतात, श्रिंक व्हायला लागतात. तर आम्ही काय करतो, आमच्या आयुर्वेदामध्ये पिचू म्हणून एक प्रकार आहे. पिचू म्हणजे काय, तर आता तुम्हाला टॅम्पून माहिती आहे, हल्ली टॅम्पून येतं, आपण गर्भाशयामध्ये ब्लिडिंगच्या वेळी म्हणजे जसं पॅड वापरतो तसं टॅम्पून घालतात. हम्म. तर ते टॅम्पून तेलामध्ये बुडवून ठेवायचं थोडा वेळ, म्हणजे बर. ते त्याच्यामध्ये तेल पूर्ण असं सोक होतं, अपसप आणि होत. ते आपण आतमध्ये गर्भाशयामध्ये घालून ठेवू शकतो. त्याच्याने सुद्धा ड्रायनेस कमी होतो. हम्म. किंवा आंघोळ झाल्यानंतर तुम्ही आपल्या हात बोट जी असतात
त्याची नखं बिखं आपल्याला लागू शकतात. म्हणून ग्लव्ह येतो बघा, एक बोटाचा ग्लव्ह येतो. त्याच्यावरती थोडंसं तेल घेऊन ते गर्भाशय म्हणजे वजायनाच्या तोंडाशी, नंतर संबंध आपल्या लघवीची जागा, परसाकडची जागा, बाजूची. पूर्ण ठिकाणी तेल लावू शकता. किंवा लायनर असतो, पॅन्टी लायनर, त्याच्यावरती एक खूपच जर ड्रायनेस असेल तर त्याच्यावरती कापसामध्ये थोडंसं तेल घालून लायनरला तो कापूस लावून ते तिकडे थोडा वेळ धरून ठेवू शकता. असं केल्याने तिकडे स्नेहन होत. अच्छा. त्वचेला सुद्धा मधनं मधनं आठवड्यात एकदा स्वतःच्या हाताने तेल लावणं. आपण व्यायाम करावा की ज्याच्याने आपली त्वचा एकदम टाईट राहते चांगली, की हम्म. त्याच्यामुळे मग काही ती सुरकुत्या पडत नाहीत. मग असं बरोबर. तेल लावावं. किंवा बघा फेशियल असतं, त्यावेळी सांगतात की तुम्ही फेशियल करा. पण फेशियल योगा सुद्धा येतं. तुम्ही हम्म. फेशियल योगा जर केलं तर तुमचे सगळे स्नायू इतके टाईट राहतात, एकदम स्क्लप्टेड फेस राहतं, डबल चिन येत नाही. हे सगळं तुम्ही फेशियल योगा करून करू शकता, साध्य करू शकता. तर हम्म. असं हे सगळं बघा, तुम्हाला शेवटी मी एक एक पॉइंटवरच येते की व्यायामाने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तुमचे. बरोबर आहे. अशा वेळेला ध्यान हे सुद्धा फार महत्वाचं आहे. शवासन तर फारच महत्वाचं आहे. लोकांना वाटतं शवासन फार सोपं आहे, पण सगळ्यात अवघड शवासन आहे. अगदी. तुम्हाला ते जमलं तर तुम्हाला खूप मानसिक, शारीरिक सगळंच तुमचं खूप बदलून जातं. नक्कीच. आणि तुम्ही झोपून सुद्धा ध्यान करू शकता. असं नाही की तुम्ही मांडी घालून बसायचं आणि डोळे मिटून असं ध्यान करायला बसायचं, असं काहीही नाहीये. तुम्ही झोपून सुद्धा छानपणे ध्यान करू शकता. आणि अगदी. अतिशय महत्वाचं आहे ध्यान करणं हे. त्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं. ओंकार चॅन्टिंग हे सुद्धा हो. महत्वाचं आहे. म्हणजे हो. व्यायामाबरोबर ह्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर तुमची मानसिकता बदलते. तुम्हाला जे काय त्रास होतात तेही कमी होतात. तुमची विचारशैलीच सगळी बदलून जाते अशा ह्याच्यात. नक्कीच. आणि मी सांगते ना, ध्यान दोन प्रकारे करा. एक प्रकार आता तुम्ही जो सांगितलात तो माइंडफुलनेस, म्हणजे टोटल माइंड लावून, म्हणजे ध्यान आता पोळी करताय, पोळीचं ध्यान गोल येते की नाही फॉर एक्झाम्पल असं. किंवा आता तुम्ही ओंकार ध्यान म्हणाले, म्हणजे त्याच्यात तुमचं माइंडफुल, युअर टोटली कॉन्सन्ट्रेटिंग की माझं हे आता व्हायला पाहिजे. हम्म. तसं दुसरं ध्यान पण करा, माइंडलेसनेस. हम्म. टोटली मनाला शांत करायचं, म्हणजे ज्याला आता आपण मौन म्हटलं. हो, ते एवढं सोपं पण नाहीये. पण म्हणजे ते अजिबात पण तुम्हाला सवयीने जमेल. तुम्हाला सातत्य ठेवलं तर तुम्हाला तेही जमू शकतं. अर्थात फायदा आपल्यालाच आहे. अनुसंधान, त्याच्यामुळे काय होतं, मेमरी सुधारते. कारण मनाला थोडा आराम मिळतो ना. एक क्षण, दोन क्षण मनाला जरी तुम्ही व्यायाम दिला ना, म्हणजे तो एक वर्षात तुम्ही धरा मनाचं. अगदी, अगदी. हे- आयुष्य वाढतं. हो. वैचारिकता बदलते, मानसिकता बदलते. हे नक्कीच. सगळं खूपच छान आहे. हो. आता आपली वेळ संपत यायला लागलेली आहे. हो. आत्ता कोणाचेही प्रश्न नाहीयेत. पण जर कुणाला प्रश्न असतील तर त्यांनी ग्रुपमध्ये टाकून ठेवा. त्याची उत्तरं तुम्हाला मिळत जातील. किंवा तर आता जर हँड रेस केला तर आपण तरी त्यांना. सुद्धा आत्ता सांगू हो, शकतो. अजून एखादं. कुणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी अजूनही सांगावेत. म्हणजे त्याप्रमाणे हे होईल. हो. आतापर्यंत त्यांनी खूप ताईंनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं. अर्थात आपण ह्या गोष्टी YouTube, Facebook ह्याच्यावर करतो. बऱ्याच वेळा वाचतो. हो. परंतु ते इतकं सहज नाहीये, की तुम्ही ते वाचले आणि तसं वागलात. कारण व्यक्ती-व्यक्तीनुसार ते सगळं वेगळं असतं. त्यामुळे तुम्ही कुठलंही तुम्हाला होत असेल तर व्यक्तिशः जाऊन अशा ताईंसारख्या, नियती ताईंसारख्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांच्याचकडे जा असंही मी म्हणत नाही. पण तुम्हाला स्वतःला जर चांगलं त्याच्यातनं आरोग्य चांगलं निर्माण करायचं असेल तर अशा यांना जाऊन त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं आरोग्य स्वतः म्हणजे आपलं आरोग्य आपल्याच हातात असं आहे. नक्की. तसं तुम्ही नक्की करू शकता. तर अगदी. ते जरूर सगळ्यांनी करा. आणि तुमच्या आजूबाजूला जर एखादा योगासनाचा क्लास असेल, तुम्हाला ऑनलाईन कोणी शिकवणार असेल, तर YouTube वरती व्हिडिओ बघून तुम्हाला जर कळत असेल, इतके वर्ष तुम्ही समजा करत असाल व्यायाम, तर व्यायाम प्रकार बदला. बॉडीला त्याची सवय होऊन देऊ नका. हो, कधी चालायला जा, कधी बरोबर आहे. पिलाटीस करा, कधी साधे व्यायाम करा. असं मला वाटतं, हां. प्रश्न येतोय का आपल्याला चॅटमध्ये? शवासन कसं करायचं त्यासाठी मार्गदर्शन मिळेल का? हा. जरूर मिळेल तुम्हाला. शवासन नक्कीच कसं करायचं ते नक्कीच. नक्कीच मला सांगू शकते. वाटतं मी स्वतः सांगू शकते. रेवतीताई, तुम्हीच ह्याचा उत्तर एक दोन मिनिटात जरी दिलं शवासनाचं, कारण तुम्ही अगदी. योग सांगू एक्सपर्ट. शकते. सांगते मी त्यांना. हो. अ, त्याच्या आधी एक प्रश्न आलेला आहे. तो जरा हा. मी सांगते आणि मग तुम्हाला मी त्याचं उत्तर देते. हम्म. एकच मिनिट. अ, थांबा सांगते.
मेनोपॉज मध्ये येणार तर ते सांगितलं, शक्यता खरं आहे का? एक मिनिट, जरा कळत नाहीये मला. आता लेटेस्ट आलेला असेल. हा, मंजुश्री तेच ते. तो दुसरा मंजुश्री प्रश्न त्यांना क्वेश्चन आहे मॅम, मी त्यांना अनम्यूट केलं आहे. बरं, हा, विचारा. विचारा प्रश्न तुम्ही ताई. मंजुषा ताई, अनम्यूट केलंय तुम्हाला, तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी तोपर्यंत शवासनाचं सांगते. ऐकू येत आहे का तुम्हाला? हो. हा. येते, बोला बोला. हा, असं आहे की पाळी जेव्हा आता तुम्ही सांगितलेत की पाळी उशिरा जाते काही काहींची, तर ज्या माझ्या पिढीतल्या बायका आहेत ज्यांची नेहमीप्रमाणे त्या काळामध्ये जशी यायची साधारण 13-14 वर्षाची, तशी पाळी येऊन साधारण 50-52 पर्यंत जाते. बरं. तर असं मी ऐकलं होतं की समजा ती एक 57 पर्यंत एक्सटेंड झाली तर कॅन्सर सेल्स वाढण्याची शक्यता असते, असा समज आहे का, हे सत्य आहे? नाही, समज आहे हा, असं अच्छा. काही नाहीये की अनेक लोक माझ्या ओळखीची आहेत की ज्यांची 55-56 पर्यंत पाळी गेलेली आहे. जसं आता आपण म्हटलं हेरिडिटरी, मी युजली विचारते आई मावशी ह्यांची पाळी कधी गेली होती, साधारण त्यावेळीच आपली पाळी जाते. तर मी ह्या ज्या 2-3 माझ्या ज्या ओळखीच्या आहेत की ज्यांची 55-56 ला पाळी गेले, त्यांच्या आयांची पण अशीच पाळी गेलेली आहे. आणि उलट काय होतं की तितकी वर्ष तुमचं इस्ट्रोजेन वगैरे छान बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असल्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होत नाही, उलट तुम्हाला तुमचं हेल्थ पण चांगलं राहतं. आणखी टोफू, आता तुमचा व्यायामाचा तर मुद्दा मला नेहमीच हो. पटतो आणि मी ते करतेच, पण हो. टोफू मी असं ऐकलं होतं की टोफूमुळे एस्ट्रोजेन लेव्हल तुमची हो. बॅलन्स आउट होते. मग हा पुरुषांनी खावं का? कारण एस्ट्रोजेन इज गुड फॉर वुमेन, मग पुरुषांना नाही नाही, असं नाही, कारण इस्ट्रोजेनच वाढतं असं नाही. काय असतं माहितीये का, आपली अँटिरियर पिट्युटरी ग्लँड ही चांगली वागायला लागते, ज्याच्यामुळे इस्ट्रोजन सिक्रेशन होतं. आता पुरुषांमध्ये इस्ट्रोजन नसतंच, तर म्हणजे अगदी कमी प्रमाणात असतं, त्यामुळे त्यांना त्यांची अँटिरियर पिट्युटरी जर ऍक्टिव्हेट झाली तर त्यांचे जे टेस्टोस्टेरॉन लेवल्स आहेत ते हाय राहतील, मग त्यांना प्रोस्टेटचा त्रास होणार नाही. अच्छा, म्हणजे टोफू इज अ गुड ऑप्शन फॉर व्हेजिटेरियन हो, फॉर द प्रोटीन. टोफू आणि सीड्स पण आहेत ना, सीड्स. सगळ्यांना पण चालतील. हो. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो एक ना व्हेगान जिम आहे मंजुश्री, एक व्हेगान जिम म्हणून एक युट्यूबवर एक चॅनल आहे की मच. ते पूर्ण खूप सुंदर व्हेजिटेरियन प्रोटीन आपण कसं स्वतःला अडॅप्ट करू शकतो ह्याच्याबद्दल खूप छान सांगतात ते. ओके, फाईन फाईन, मी लगेच ते तर फॉलो करते. थँक्यू. शवासनाच्या बाबतीत हा. आपलं शारीरिक रिलॅक्सेशन म्हणजे शवासन. हं. तुम्ही झोपून ते जर का शांतपणे पायाच्या आपल्या नखांपासून ते डोक्यापर्यंत हळूहळू हळूहळू सगळं रिलॅक्स करत गेला, तर त्यात तुमचं संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्या शरीरावर राहतं आणि ते करता करता तुम्ही पूर्णपणे त्या एका त्या वातावरणात शिरता आणि त्यांनी तुम्हाला खूप रिलॅक्स व्हायला होतं आणि खूप त्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळतं. तुमचं सगळं शारीरिक बदलतं. हे तुम्हाला त्यात डिटेल्स काही हवे असतील तर तुम्ही हेल्दी फायवर लिहा. तुम्हाला वैयक्तिक हे सगळं सांगितलं जाईल. हवं असेल तर जरूर सांगितलं जाईल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत असतील तर हँड रेज करा, तुम्हाला आम्ही उत्तर देऊ शकतो. नसेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकून ठेवा किंवा तुम्ही ग्रुपवर टाका आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील वेळोवेळी. तसंही आपल्या ताई आठवड्यातनं एकदा सगळा ग्रुप ओपन करतात. हो. जवळजवळ 300-325 ग्रुपमध्ये मेंबर्स आहेत. त्या मानाने आता खूपच कमी आलेत असं मला वाटतं. तरी आहेत पुष्कळ 50-60 पर्यंत आलेले आहेत बरेच जण. अजून सगळ्यांनी त्याच्यात फायदा घ्यावा हे आमची मनापासूनची इच्छा आहे. सगळ्यांनी त्याचा फायदा घ्या. नुसतं फायदा घेऊन ऐकूनच स्वस्थ बसू नका. तर त्यापासून तुम्ही ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला फायदा आहे आणि आम्ही जे सांगतो ते तुम्हाला त्याचा फायदा होतो हे ऐकून आम्हालाही बरं वाटेल. आम्हालाही तुमच्याशी संपर्कात राहायला अतिशय आवडेल. आणि नवीन नवीन सेशनमध्ये नवीन नवीन तुम्हाला काही आणखीन कुठले प्रश्न असतील किंवा कुठल्यावर जास्ती घ्यावंसं वाटत असेल सेशन, तर तुम्ही ग्रुपमध्ये जरूर लिहा. आठवड्यातनं एक दिवस ग्रुप ओपन केले जातात. आता तर ते अनाउन्समेंट म्हणून पूर्ण एक त्यांनी ग्रुपचं हेच केलेलं आहे ताईंनी. तर त्याप्रमाणे कम्युनिटीज आपण त्याच्यात जरूर हे करतो. आता जसं मुली वयात आल्यावर आपण घेतला, तसं मुलं वयात येताना पण खूप मोठे प्रॉब्लेम असतात. सगळ्याच हो. आयांना आणि काय करू हे समजत नाही. तर असे अनेक प्रश्न आहेत. आपल्यालाही शारीरिक डायबेटिस आहे, पीसीओडी आहे, त्याच्यानंतर अनेक थायरॉइड आहे. म्हणजे हे आजकालचे इतके ज्वलंत प्रश्न आहेत ना, की ते आपण जर घेतले तर त्यातनं आपल्याला भरपूर काहीतरी मिळू शकतं. हो. आणि हे सुद्धा त्या विना
म्हणजे कुठलेही एक नवा पैसा न घेता ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यातनं तुम्हाला जर जास्ती काही हवं असेल तर तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या त्यांच्याशी बोलू शकता. त्यांचे सेशन्स वेगळे पर्सनली अटेंड करू शकता. काउन्सिलिंग करून घेऊ शकता. मुलांना आजकाल वयात येताना मुलांना, मुलींना फार काउन्सिलिंगची आवश्यकता लागायला लागली आहे. पूर्वी आपण एखाद्या वेळेस म्हणायचो ना, की सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे असं त्या व्यक्तीला वेड लागले की काय, अशी एक हो. आपली भावना होती. पण आता तसं नाहीये. आजकाल कुणालाही काउन्सिलिंगची आवश्यकता लागते आणि त्यातनं नक्कीच चांगले फायदे होतात. नक्की. आज ताई तुम्ही आम्हाला खूपच छान मार्गदर्शन केलं. पुढचं आपण काय विषय घेणार आहोत काय, ते आपण नक्कीच सगळ्यांना ग्रुपवर सांगू आणि लवकरच आपण सगळ्याजणी भेटू. ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद. मोहिनी ताई तुम्हालाही धन्यवाद आणि असेच परत आपण सगळेजण एकत्र भेटू नवीन विषयासह. हो, आणि त्या धन्यवाद. लोकांना फायदा होऊ दे असं मी प्रार्थना. नक्की सगळ्यांना फायदा नक्कीच होणार आहे. सगळ्या करून घेणारच आहेत या खात्रीनेच आपण आता बोललेले आहोत. हो. त्यामुळे सगळ्यांना मनापासून धन्यवाद. परत नवीन प्रतीक्षेत तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत नवीन विषय. थँक यू. नमस्कार.